मित्रांनो, आपण आज आपला पेपर एक ऑफिस मोटिवेशनचं पहिलं प्रकारचं एक लेक्चर आपण घेतलेलं आहे. आता आपण दुसरं लेक्चर घेतो. त्याचं चॅप्टरचं नाव आहे सभे संबंधीची चिटणीसाचे कार्य. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण नियामक सभा शिकलो, नंतर वार्षिक सर्वसाधारण सभा शिकलो. आज आहे विशेष सर्वसाधारण सभा. आता ह्या तीन सभा ज्या आहेत या कंपनीच्या आयुष्यामध्ये येत असतात. नियामक सभा ही कंपनीच्या आयुष्यात फक्त एकचदा येते. वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ही दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते. हे आपण मागच्या लेक्चरला शिकलो. आता विशेष सर्वसाधारण सभा का भरवावी लागते? विशिष्ट परिस्थितीमध्ये विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करा. कलम 169 नुसार ती विशेष सर्वसाधारण सभा संचालक मंडळ बोलवू शकतो. ही का बोलवावी लागेल? की एखादा विशेष ठराव मंजूर करायचा असेल किंवा तातडीचं कामकाज करायचं असेल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला वेळ असेल ठराव मंजूर करण्यासाठी, त्यावेळेस या विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं जातं. त्याचा उद्देश काय असू शकतो? कशासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची? तर कंपनीची जी घटना लिहिलेली असते, घटनापत्रातील नाव कलमात, स्थान, उद्देश कलमात बदल करायचा असेल किंवा घटना बदलावायची असेल, त्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवली जाते. कंपनीची नियमावली असते. प्रत्येक कंपनीला सरकारच्या निर्देशानुसार एक नियमावली दिलेली असते. त्या नियमावलीनुसार त्या कंपनीला आपलं कामकाज करावं लागतं. त्या नियमावलीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. काही संचालक असेल त्यांना कार्यकाळापूर्वी पदावरून दूर करायचं असेल, काही कारण असतं, तर त्यासाठी सुद्धा ती सभा बोलवली जाते. कंपनीचं ऐच्छिक विसर्जन, कंपनीचं काही कारण असतो, संचालक मंडळातील वाद, भागधारकांमधील वाद किंवा बँकेची दिवाळखोरी किंवा अन्य काही कारण, किंवा जी कंपनी ज्या उद्देशाने स्थापन झालेली असेल तो उद्देश सफल होत असेल तर कंपनीचं विसर्जन जर करायचं असेल तर अशी तातडीची विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवावी लागते. आता विशेष सर्वसाधारण सभा ही किती वेळेस बोलवू शकतो? ती कितीही वेळेस बोलवता येते कलम 169 नुसार. बाकीच्या 2 सभा ज्या आहेत, नियामक सभा ही कंपनीच्या आयुष्यात फक्त एकचदा, कंपनीची स्थापना झाल्यानंतर 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही सुद्धा वर्षातून फक्त एकदा. कंपनीचं किंवा व्यवसायाचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा ही बोलवावी लागते. पण विशेष सर्वसाधारण सभेला नाही, ती किती वेळेस बोलवू शकता. कारण सबळ असलं तर संचालक मंडळ अध्यक्ष सभासदांची परवानगी घेऊन केव्हाही विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवू शकतो. सभा कोण बोलवू शकतो? संचालक मंडळ सभा बोलवू शकतो. काही सभासदांकडून जर मागणी झाली विशेष गोष्टींसाठी तर सुद्धा ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवते. ही किती वेळेस बोलवता येऊ शकतो? मागेच बोललो. सभेची सूचना ही सभासदांपर्यंत 21 दिवसांच्या आत पोचली पाहिजे, ज्याला आपण अजेंडा म्हणतो, किंवा सभेची सूचना. हा तिन्ही ज्या सभा आहेत, नियामक सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा विशेष सर्वसाधारण सभा असेल, तिही मिटिंग आता किंवा हा सरकारचा कलमच आहे की सभासदांपर्यंत 21 दिवसाच्या आत ती पूर्वसूचना मिळाली पाहिजे. आणि सभेची संख्या जी आहे, गणसंख्या ज्याला आपण कोरम म्हणतो, ही खाजगी कंपनी असेल तर ती 2 सभासद कमीत कमी आवश्यक पाहिजे. सार्वजनिक कंपनी असेल तर 5 सभासद. याच्या 2013 साली सरकारने नियम बदलवलेले आहे कोरमच्या बाबतीत, ते आपण पुढे बघणार आहोत. सभा तहकूब करता येईल. समजा गणपूर्ती ज्याला आपण कोरम म्हणतो, कोरम अभावी, कोरम जर उपस्थित नसेल दिलेल्या वेळेमध्ये तर सभा ही अर्धा तासापर्यंत तहकूब करावी लागते. आणि सभा जर बोलवली नाही सभासदांच्या मागणीनुसार तर संबंधित संचालक मंडळ असेल किंवा अध्यक्ष असेल यांच्यावर
कारवाई केली जाऊ शकते. आता चिटणीस जो असतो या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये चिटणीसाची कार्य काय आहेत, ज्याला आपण सेक्रेटरी म्हणतो. संचालकांची सभा घ्यायची. आधी संचालकांच्या सभेमध्ये ठरवलं जाईल की अमुक अमुक दिवशी, कोणत्या दिनांकाला, कोणत्या वेळेत, कोणत्या ठिकाणी ती विशेष सर्वसाधारण सभा आपण घ्यायची आहे. हे संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव केला जाईल. त्यानुसार चिटणीस त्या विशेष सर्वसाधारण सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करेल, ज्याला अजेंडा म्हणतात, आणि ती सभासदांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेल. सभेची सूचना 21 दिवसापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि काही सभासदांना ती सभेची सूचना मिळत नाही, अजेंडा मिळत नाही, म्हणून स्थानिक वर्तमानपत्रामध्ये सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण हे द्यावं लागेल. म्हणजे काही सभासदांना अजेंडा मिळाला नाही, काही सभासदांची तक्रार असेल, काही अडचणींमुळे त्यांना ते मिळू शकलं नसेल, तर ही सुद्धा जबाबदारी चिटणीसाची आहे की स्थानिक वर्तमानपत्रामध्ये त्या सभेची सूचना देणं त्याचं काम आहे. इतर व्यवस्था नेहमीप्रमाणे अल्पोपहार असेल, बसण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, किती सभासद येऊ शकतात, त्या आपल्या कंपनीमध्ये एकूण सभासदांची संख्या किती आहे, त्यापैकी अंदाजे किती सभासद येऊ शकतात, तेवढ्या सभासदांची बसण्याची व्यवस्था करावी. सभा चालू असताना चिटणीसाला काय करावं लागेल? गणसंख्या आजमावी सर्वात सुरुवातीला, की कोरम आहे का, सभेसाठी जो ठरवून दिलेला कोरम आहे तो आहे का, हे बघण्याचं काम चिटणीसाचं आहे. दुसरे उपस्थिती नोंदवणे. आलेले जे सभासद आहेत त्यांची उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे. एक रजिस्टर असतं किंवा ज्याला आपण वही असतो किंवा ज्याला प्रोसिडिंग म्हणतात, त्याच्यावर सभासदांच्या सह्या घेण्याचं काम किंवा ते बघण्याचं काम हे चिटणीसाचं असतं. सूचनेचं वाचन करायचं. मीटिंग कशासाठी बोलवली, मीटिंगचा उद्देश काय, हे सर्व या सभेचं वाचन हे चिटणीसाला करावं लागतं. म्हणजे सभासदांना मीटिंग कशासाठी बोलवली आहे, त्यांना जरी अजेंडामध्ये ते मुद्दे दिलेले असले तरी ही मीटिंग कशासाठी बोलवली आहे हे सभासदांना कळण्यासाठी सूचनेचं वाचन करणं सेक्रेटरीला आवश्यक आहे. माहिती उपलब्ध करून घेणे. काही सभासदांना शंका असते, त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाही, कागदपत्र मिळत नाही, दस्तऐवज मिळत नाही, तर त्या सभासदांना माहिती उपलब्ध करून. परत मीटिंग चालू असताना काय करावं लागेल सेक्रेटरीला किंवा चिटणीसाला? कामकाजाची टिपणं घ्यावी लागेल की मीटिंगमध्ये कुठले कुठले विषय आले, कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा झाली, काय काय निर्णय झाले, कुठले कुठले ठराव झाले, या सर्वांचं कामकाजाचं टिपणं लिहिण्याचं काम. मतदान घेण्याची जर गरज पडली, मतदान घेण्यासाठी सर्व नियोजन त्या चिटणीसाला करावं लागेल. आता सभा संपल्यानंतर काय? सभा संपल्यानंतर चिटणीसाला इतिवृत्त तयार करावं लागेल, ज्याला मीटिंगचा सारांश असं म्हणतात. ते ज्याने जे मुद्दे लिहून घेतलेले असेल किंवा जे टिप्पणी घेऊन घेतली असेल त्याचं जास्तीत जास्त सुटसुटीत आणि अधिक प्रमाणात एक एक गोष्टींचा खुलासा करून त्या चिटणीसाला किंवा सेक्रेटरीला मीटिंग संपल्यानंतर इतिवृत्त तयार करावं लागेल. त्या इतिवृत्ताचा नियम असा आहे की सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत, ज्याला आपण 1 महिना म्हणतो, 1 महिन्याच्या आत इतिवृत्त लिहून पूर्ण झाले पाहिजे. आणि संबंधित सभासदांनी जर ती इतिवृत्ताची मागणी केली संचालक मंडळाला, अध्यक्षाला, ते इतिवृत्त देणं त्याचं काम. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये कुठले कुठले ठराव झाले, काय काय बदल करायचे आहेत, याच्यावर अंमलबजावणीचं काम करणं चिटणीसाचं काम. फक्त नुसते ठराव करून घेतले, विषय करून घेतले आणि ते कागदोपत्री राहिले असं नसतं. त्या प्रत्येक विशेष सर्वसाधारणमध्ये ज्या ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या त्या गोष्टींचं विशेष अंमलबजावणी करण्याचं काम हे चिटणीसाला करावं. विशेष ठराव सादर करणे. तो विशेष ठराव मंजूर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संबंधित अधिकाऱ्याकडे तो द्यावा लागतो, तो मंजूर करावा लागतो. म्हणजे 30 दिवसानंतर ते मंजुरीनंतर संचालक मंडळ असेल, सभासद असतील, या सर्व लोकांना त्या मीटिंगच्या जे विशेष ठराव झालेले आहेत आपले, त्या गोष्टींची माहिती देणं हे चिटणीसाचं कर्तव्य असतं. त्यासाठी त्याला ह्या सर्व गोष्टींची व्यवस्थित पाहणी करावी लागते.
मित्रांनो, ह्या ज्या 3 सभांबद्दल आपण शिकलो, तर याच्यानंतर आपल्याला चिटणीस जे कामं करतो किंवा जे कार्य करतो त्याचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. कार्यक्रम पत्रिका, ज्याला अजेंडा म्हणतो, प्रत्येक मीटिंगचा अजेंडा कसा असतो, ज्याला कार्यक्रम पत्रिका. कामकाजाचे निवेदन आवश्यक असे कार्यक्रम सभेत ज्या गोष्टी सभेत पार पाडायच्या आहे त्याचं नियोजन करणं, त्याला कार्यक्रम पत्रिका म्हणून. आता चिटणीसाने कार्यक्रम पत्रिका तयार करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण आपण या प्रकारात ते शिकतो. चिटणीसाचे कार्य, कार्यक्रम पत्रिका सोप्या आणि स्पष्ट भाषेत असावी, ती गोंधळात टाकणारी नसावी. कारण सभासदांचा ती कार्यक्रम पत्रिका वाचल्यानंतर गोंधळ व्हायला नको की या कार्यक्रम पत्रिकेत काय लिहिलेलं आहे. ती थोडक्यात आणि परिपूर्ण असावी. शॉर्टकट, एकदम डिटेल लिहायची त्याला गरज नाही की कुठल्या कुठल्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत, या गोष्टींची तिथं गरज नाही. विषयाचे ते तर्कसंगम पद्धतीने मांडावेत, म्हणजे दैनंदिन स्वरूपाचे विषय जे चटकन हातात वेगळे होऊ शकतील ते कार्यक्रम पत्रिकेत सुरुवातीला. आणि मागे कार्यक्रम पत्रिकेमध्ये सर्वात प्रथम मुद्दा हा असतो, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. म्हणजे याच्यापूर्वी जी सभा झालेली असेल, समजा मागच्या वर्षी वार्षिक साधारण सभा झालेली असेल, तर त्याचं इतिवृत्ताचं वाचन हे चिटणीसाला करावं लागतं. म्हणून सर्वात पहिला मुद्दा हा नियम आहे, कलमप्रमाणे पहिला मुद्दा मागील सभेचे इतिवृत्त, म्हणजे मागच्या सभेमध्ये कुठले कुठले विषय झाले, ते कसे मंजूर झाले, ते वाचन केलं म्हणजे पुढच्या सभेत आपण ज्याला लिंक लागू शकते असं आपण म्हणू शकतो. तर थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका सांगितली मी तुम्हाला. सविस्तर विषय त्या प्रोसिडिंग मध्ये लिहिले जातील, म्हणजे असं. आणि त्या कार्यक्रम पद्धतीमध्ये जरी 5 विषय असतील, समजा आपण असं गृहीत धरलं, ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये किंवा अजेंडामध्ये 5 विषय घेतलेले आहेत, तर 6वा विषय आहे त्या वेळच्या विषयावर अध्यक्षांच्या परवानगीने विचार विनिमय करणे असा एक मुद्दा तिथं टाळावा. म्हणजे जर ऐन वेळेला एखादा मुद्दा उपस्थित झाला की त्याच्यावर चर्चा होऊ शकते, तो कार्यक्रम पत्रिकेत नाहीये म्हणून असं होऊ शकत नाही. एखाद्या सभासदाने जर मागणी केली की या विषयावर चर्चा झाली पाहिजे, तर अध्यक्षांच्या परवानगीने तिथं खाली चिटणीसाची सही, अध्यक्षाची सही, खाली कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्याचे दिनांक, वेळ, ठिकाण, आणि समजा काही ठिकाणी भत्त्याची व्यवस्था केलेली असते, काही ठिकाणी अल्पोपहारची व्यवस्था केलेली असते, या सर्व गोष्टी पाहते. दुसरी महत्वाची गोष्ट, चिटणीसाला मीटिंग चालू असताना किंवा मीटिंग सुरू करण्या अगोदर सर्वात आधी गणसंख्या, ज्याला आपण कोरम म्हणतो, कोरम बघणे सर्वात महत्वाचे. खासगी कंपनीसाठी 2, सार्वजनिकसाठी 5. कंपनी कायदा 103 आपली कलम 1 नुसार आता सरकारने नियम बदलवले की किती गणसंख्या आवश्यक आहे, ज्याला आपण कोरम म्हणतो. सभे सुरू करण्या अगोदर सभासदांपैकी किती लोक हजर आहेत, ज्याला आपण गणसंख्या म्हणतो, त्याशिवाय ती सभा चालू होऊ शकत नाही. तर त्यासाठी 1000 पेक्षा कमी सभासद असतील त्या कंपनीमध्ये, तर 15 सभासद, म्हणजे 1000 पेक्षा कमी असेल तर 15 सभासद ही गणसंख्या मांडली जाऊ शकते. 1000 ते 5000च्या दरम्यान असतील तर 30 सभासद चालते. म्हणजे असं कलम 103 नुसार असं ठरलेलं आहे. तर एकूण संचालकांपैकी सभेत संचालक मंडळाला 1/3 किंवा 2 यापैकी जी संख्या मोठी असेल ती गणपूर्ती संख्या मानली. संचालक मंडळ सुद्धा हजर असणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, अध्यक्ष. प्रत्येक कंपनीमध्ये संचालक मंडळ असतं. संचालक मंडळ हे भागधारकांमधून किंवा सभासदांमधून निवडलं जातं. एखादी कंपनी असेल, सभासद असतील, त्यांनी भागधारक असतील किंवा सभासद असतील, त्या प्रत्येकाला त्या कंपनीवर लक्ष देणं शक्य नसतं, म्हणून ते संचालक मंडळ निवडतात. संचालक मंडळातून एक व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडला जातो
आणि हे सर्वजण त्या कंपनीचा कारभार बघतात. मग सभा सुरू करण्या अगोदर प्रमुख व्यक्ती जी असेल, अध्यक्ष, चेअरमन, सभापती, ती त्या कार्यक्रमाची अध्यक्ष असते. जर ती व्यक्ती नियोजित वेळेनुसार पोहोचली नाही 15 मिनिटाच्या आत, तर चिटणीस जो आहे तो एखाद्या ज्येष्ठ संचालकाला किंवा एखाद्या संचालकाला अध्यक्ष म्हणून नेमू शकतो. पण मीटिंग ठराविक वेळेपेक्षा 15 मिनिटापेक्षा आपण त्याचा उशीर करू शकत नाही किंवा तिचा लेट करू शकत नाही. मग अध्यक्ष जो असतो त्याला अधिकार काय असतो? जो मीटिंगमध्ये सुरुवात, विशेष सर्वसाधारण असेल, वार्षिक सर्वसाधारण असेल, नियामक सभा असेल, त्याचा जो अध्यक्ष असेल त्याला काय करावं लागतं? सभेमध्ये सुसूत्रता राखणे, नियमांचं पालन करणे. आरडाओरडा चाललाय, माईक हिसकवला जातोय, असे प्रकार व्हायला नको. सभेतील वक्त्यांचा भाषणाचा क्रम ठरवणे, म्हणजे चिटणीस आणि अध्यक्षांनी मीटिंग सुरू होण्या अगोदर हे ठरवणं आवश्यक आहे की मीटिंगमध्ये किती संचालक बोलणार आहेत, किती सभासद बोलणार आहेत, अध्यक्षासहित एकूण किती लोक बनणार आहेत, त्यांचा क्रम ठरवणे, हे सर्व बघण्याचं काम अध्यक्षाचं असतं. सभेवर नियंत्रण ठेवणे, अनावश्यक चर्चा थांबवणे, विषय कुठेतरी भरकटत जातो, मूळ मुद्दा सुटतो, कुठेतरी वाद होतात, असं या अध्यक्षाने या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. जर मीटिंगमध्ये जास्त प्रमाणात गोंधळ असेल, काही अडचणी येत असतील, तर ती सभा तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. अध्यक्ष त्या आणि सभेचं मत आजमावणं, मतदान घ्यायची गरज पडणं, तर मतदानाचा निर्णय जाहीर करणं आणि सर्वात आधी सभेच्या इतिवृत्तावर सही करणं. सभेचं जे इतिवृत्त लिहिलं जाईल सभा आटोपल्यावर, त्याचं सुद्धा काम कार्यक्रम पत्रिकेवरचे जे क्रम असेल, आवश्यक असेल तरच बदलावायचे. जे अजेंड्यावर दिलेले असतील विषय, ती जर गरज असली तर विषय खालीवर होतील, अन्यथा विषय बदलवण्याची गरज हे अध्यक्षाचं बघण्याचं काय. निर्णायक मताचा वापर करणे, सर्वात मोठा अधिकार हा अध्यक्षाचा असतो. समजा एखादा ठराव ठरलेला आहे, त्या ठरावामध्ये मतदान घेण्याची गरज पडली, तर समजा गुप्त मतदान घेण्याची गरज पडली किंवा तोंडी मतदान घेण्याची गरज पडली किंवा आवाजी पद्धतीने आपण पुढे शिकणार आहोत, तर जर दोन्ही बाजूंनी, म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने सारखीच मतं पडली, तर अध्यक्षाला दुसऱ्या मताचा वापर करण्याचा अधिकार असतो. निर्णायक मत म्हणतात. समान मते पडली तर अध्यक्ष हा आपलं निर्णायक मत देऊ शकतो. आपण संसदेत पण भरतो, विधानसभेत सुद्धा या गोष्टी बघतो. आमदारांमध्ये मतदान होतं, तसं एकदम म्हणजे एक सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजकारणामध्ये अशा गोष्टी आपण संसदेत वगैरे बघितलेलं आहे. म्हणजे माहितीसाठी सांगतो, अटल बिहारींचं सरकार एका मतासाठी पडलेलं होतं. म्हणजे ही जी सभा असेल, संसद असेल, विधानसभा असेल किंवा कंपनी असेल, जी मीटिंग असते, याचा निर्णायक मत अध्यक्षाला फार डिमांड असतो. त्या गोष्टी म्हणजे निर्णायक मत देण्याचा, संघटित केल्याची खात्री करून सभा योग्य प्रकारे बोलवली का हे बघणं काम अध्यक्षाचे. सभेचं कामकाज नियमानुसार चालू आहे का, कार्यक्रम पत्रिकेनुसार चालू आहे का, प्रत्येक सभासदाला मत व्यक्त करण्याची संधी मिळते, नाही तर काही सभासदांना संधी मिळत नाही, मग त्याचं गोंधळात रूपांतर होतं. या गोष्टीचं बघण्याचं काम हे अध्यक्षाचं. सभेमध्ये सर्वसाधारण शिस्त पाळणे, शिस्त फार आवश्यक असते. अन्यथा मग पोलीस बळाचा वापर करून पोलिसांना बोलवणे असे प्रकार होतात. तर ह्या सभेवर पूर्ण नियंत्रण असणं हे अध्यक्षाचं काम आहे की अध्यक्षाने त्याच्यावर पूर्ण नियंत्रण. आता जे सभेमध्ये किंवा मीटिंगमध्ये जे प्रस्ताव असतात त्याचे काय नियम असतात, जे विषय मांडले जातील त्याला प्रस्ताव म्हणतात. त्याच्यावरती नंतर मंजुरी घेतली जाते, सभासदांची मंजुरी घेतली, संचालक मंडळाची मंजुरी घेतली जाते. याचे वैशिष्ट्य काय असते? प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असतो, तोंडी नको. एखादी गोष्ट अशी ठरली, कंपनीने असं ठरवलेलं आहे आणि मग आपण त्याच्यावर विचार करू. प्रस्ताव हा लेखी स्वरूपातच घ्यावा लागते, त्यावर सूचकाची सही लागते. प्रस्ताव लिहिल्यानंतर सूचकाची सही लागते, खाली अनुमोदक म्हणून एका
व्यक्तीची सही लागते, तरच तो प्रस्ताव हा अधिकृत मानला जातो. तो अधिकार कक्षेच्या बाहेरचा नको. सभेच्या कामकाजाशी तो सुसंगत असावा. इथं ठराव कुठला वेगळा दिला गेलेला आहे असे प्रकार होते. तो होकारार्थी भाषेत मांडला गेला पाहिजे. फक्त प्रस्ताव किंवा ठराव लिहायचा, तो होकारार्थी भाषेत लिहिला गेला, त्याच्यात संदिग्धता असू नये, काहीतरी गोंधळ होईल अशा भाषेमध्ये तो प्रस्ताव लिहिला जाऊ नये. कुठे प्रोसिडिंग मध्ये लिहिला जातो तो ठराव. समजा एका व्यक्तीचा त्याला पाठिंबा असणे आवश्यक आहे, एका व्यक्तीचं त्याला अनुमोदन असणं आवश्यक. सभेच्या संमतीखेरीज तो प्रस्ताव मागे घेता येत नाही. असं नाही की एखादा प्रस्ताव मांडला, 10 मिनिटानंतर तो विचार बदलला, प्रोसिडिंग मध्ये खाडाखोड केली, सेक्रेटरीला सांगून तो प्रस्ताव मागे घेतला, असे प्रकार चालत नाहीत त्याच्यात. आता काय होतं, सभेमध्ये अमेंडमेंट ज्याला म्हणतो आपण, दुरुस्ती, काही गोष्टींची दुरुस्ती करावी लागते, अमेंडमेंट म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये. दुरुस्ती म्हणजे काय? प्रस्तावाच्या शब्दरचनेत सुचवलेला बदल होय. जी शब्दरचना असते प्रस्तावाची त्याच्यात बदल. मित्रांनो, कंपनीच्या कुठलीही घटना आणि नियमावली एकदा लिहिली गेली, उदाहरणार्थ कंपनीचं नाव जरी बदलवायचं, थोडासा बदल जरी करायचा असेल, तरी त्याच्यासाठी मीटिंग बोलवणे आवश्यक आहे. मीटिंगमध्ये तो प्रस्ताव ठेवणे आवश्यक आहे, प्रस्तावावर ठराव ठेवणे आवश्यक आहे, त्याच्यावर मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय ते अमेंडमेंट पास होत नाही. उदाहरणार्थ काही त्या प्रस्तावामध्ये शब्दांची भर घालायची असेल, काही शब्दांची भर घालायची असेल, काही शब्दांऐवजी दुसरे शब्द लावायचे असतील आपल्याला, काही शब्द प्रस्तावामधून वगळायचे असतील, काही शब्दांची जागा किंवा क्रम बदलायचा असेल, तर ह्या याच्यावर पुरेशी चर्चा झाल्यानंतर सभेने ती मान्य केली पाहिजे, तरच ते होतं. आता ते दुरुस्ती झालेली जे अमेंडमेंट आहे त्याचे नियम काय आहेत? मग ती दुरुस्ती लेखी असावी, तोंडी नसावी. उदाहरणार्थ कंपनीचं नाव बदलवायचं आहे, मग ठीक आहे बोर्डावर असं हे करून टाका, ते करून टाका, असं चालत नाही. त्या गोष्टीला ती दुरुस्ती लेखी असली पाहिजे, तिचा आपल्याजवळ पुरावा असला पाहिजे. एखादा सभासदाने जर उद्या आक्षेप घेतला की कंपनीचं नाव तुम्ही बदलवलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर प्रस्ताव ठेवलेला आहे का, चर्चा झालेली आहे का, ठराव झालेला आहे का, लेखी झालेली आहे का, त्या सभासदांचं अनुमोदन त्याला आवश्यक आहे. आणि जी दुरुस्ती आहे ती शब्दात आणि होकारार्थी स्वरूपात असावी, ती अधिकार कक्षेतील असावी, ती मूळ प्रस्तावाशी सुसंगत असावी. ती दुरुस्तीमुळे मूळ प्रस्तावाचा अर्थ बदलू नये. मूळ प्रस्ताव मांडणाऱ्यास त्यावर दुरुस्ती सुचवता येत नाही. मग जे आपण प्रस्ताव मांडले जातात सभासदांच्या मीटिंगमध्ये, ते प्रस्ताव मानले जातात, त्याच्यात तो ठराव पास होतो, ज्या दुरुस्ती असतील, ज्या अमेंडमेंटमध्ये बदल केलेले असतील, मग त्याच्यावर पॉइंट ऑफ ऑर्डर, ज्याला आपण हरकतीचा मुद्दा किंवा लक्षवेधी सूचना असं म्हणतात. काही सभासद त्याच्यावर हरकत घेतात, काही संचालक त्याच्यावर हरकत घेऊ शकतात. तर ह्या गोष्टींचं लक्ष वेधणं काम अध्यक्षांचं आहे. सभेच्या नियमांचा जर भंग होत असेल, उदाहरणार्थ गणपूर्ती संख्येचा अभाव, सभासदांची गैरवर्तणूक, सभेसंबंधीच्या नियमांचा भंग, या संधी अशा परिस्थितीत प्रसंगी हरकतीचा मुद्दा हा घेतला जाऊ शकतो. आता प्रश्न आला, एखाद्या प्रस्तावावर जर सभासदांची संचालकांची मंजुरी होत नसेल आणि मतदान घेण्याचं ठरलं, तर अध्यक्षाला या मतदान पुढील पद्धतीने घेऊ शकतो. पहिला प्रकार असतो त्याच्यात आवाजी पद्धतीने, ज्याला आपण व्हॉइस म्हणतो. या पद्धतीमध्ये अध्यक्ष सर्वांसमोर उभा राहून म्हणतो की प्रस्तावाच्या बाजूने किती लोक होय म्हणताय आणि प्रस्तावाच्या विरोधात किती लोक नाही म्हणताय असे सांगून मत व्यक्त करण्यास सांगतात. त्याला आवाजी पद्धतीने मतदान असं म्हणतात. ही पहिली मतदानाची पद्धत आहे. त्या आवाजाच्या तीव्रतेनुसार किती लोकांनी हो म्हटलं किंवा किती लोकांनी नाही म्हटलं, या आवाजाच्या तीव्रतेनुसार अध्यक्ष हा ठराव मंजूर करायचा का नामंजूर करायचा हे ठरवतो. पण ह्या पद्धतीला मोठ्या प्रमाणात विरोध होतो, गोंधळ होतो, म्हणून ही पद्धत क्वचित वापरली जाते. दुसरी पद्धत आहे विभाजन पद्धती. म्हणजे एका खोलीत
किती ठरावाच्या बाजूने किती लोक आहे त्यांनी ह्या खोलीत जा, ठरावाच्या विरोधात किती लोक आहेत त्यांनी त्या खोलीत जा. त्याच्यात आपण ज्याला आपण डिवायडेशन म्हणतो, त्याच्यावरून एकत्र ह्या बाजूला अर्धे लोक उभे राहा, ह्या लोक अर्धे लोक उभे राहा. कोणी एकमेकांना ओढतं, काही मित्र असे एक मित्र तिकडे गेला म्हणून मी तिकडे जातो, काही लोकांना तो ठरावच माहिती नसतो, काही लोकांना तो प्रस्तावच माहिती नसतो किंवा दुर्लक्ष करतात, काही उशिराच आलेले असतात. असे प्रकार होण्यासाठी एका खोलीत किंवा एका विभागात होईवाले ज्यांची इच्छा आहे त्यांना तिकडे नेतात आणि तिकडे नेतात. आणि काही वेळेस हात वर करून हाताने निर्देश करून मतदान हा पण प्रकार आहे. या अध्यक्ष प्रस्तावाच्या बाजूने विरुद्ध बाजूने किती लोकांची संख्या आहे त्यांना आपण हात वर करण्यास सांगतात किंवा बोट उंच करण्यास सांगतात. या पद्धती ज्या आहेत तिन्ही पद्धती म्हणजे आवाजी पद्धती, विभाजन पद्धती आणि हात निर्देश करून पद्धती, याच्यात गुप्तता राहते. मतदानामध्ये गुप्तता राहत नाही. काही वेळा आपण ज्याला मॉब सायकोलॉजी म्हणतो की जास्त लोकांनी बोट उंच केलेलं आहे म्हणून पण आपण करून देतो, असे प्रकार तिथं होतात. त्याच्यामुळे सर्वात प्रचलित पद्धत म्हणजे गुप्त मतदान पद्धती. या गुप्त मतदान पद्धती म्हणजे आपण जसं रेग्युलर मतदान करण्यासाठी जातो, ठीक आहे, आपण आता त्या इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रावर मतदान करतो, तेवढ्यासाठी त्या 500, 1000, 2000 लोकांसाठी ते विशेष सर्वसाधारण सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा नियामक सभा असेल, तेवढ्यासाठी अध्यक्ष आणि चिटणीसला ती मशीन अरेंज करायला परवडत नाही. गुप्त मतदान पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतलं. भारतामध्ये लोकशाही आहे, गुप्त मतदान पद्धत ही सर्वात चांगली पद्धत आहे. ती इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे, इलेक्ट्रॉनिक याच्याने हो अर्थात किंवा मतदानाद्वारे हो, गुप्त मतदान पद्धतीने. तर ही मतदान पद्धत जास्त प्रमाणात वापरली जातं. तर त्या मीटिंग सुरू होण्या अगोदर मतदान होईल अशी शक्यता घेऊन अध्यक्ष आणि चिटणीस यांना नियोजन करावं लागतं. ऐन वेळेला मग ते गुप्त मतदानासाठी कागदांना चिठ्ठ्या तयार करा, काय जे असेल ते सर्व मॅनेज करण्याचं काम हे चिटणीस आणि अध्यक्षाला करावं लागतं. मग त्या मीटिंगमध्ये मतदान हो अगर ना हो त्याचं नियोजन हे अध्यक्ष आणि चिटणीसाला करावे लागते. मग या सर्व गोष्टी झाल्यानंतर ते मतदान झाल्यानंतर मग ते ठराव पास होतात. जसं मतदान झालं तर 2 प्रकारचे ठराव असतात, सामान्य किंवा साधा ठराव असतो. कलम 189 नुसार, कलम 189 नुसार एकूण मतांच्या 50% जास्त असू नये साधा ठराव साध्या बहुमताने मंजूर केला जातो. एकूण मतांच्या 50% जास्त मते ठरावाच्या बाजूने असावी लागतात. 50% जास्त मतदान एकूण मतं हे ठरावाच्या बाजूने असले तर तो ठराव मंजूर होईल, अन्यथा तो होणार नाही. उदाहरणार्थ ठरावाच्या विरुद्ध 51 मत असतील, ठरावाच्या बाजूने 49 असतील, तो मंजूर होणार नाही. थोडक्यात 50% म्हणजे आपल्याला त्या गोष्टी कळतात की 50% किती असतात. तर याच्यामध्ये ठरावामध्ये काय विषय असू शकतात. उदाहरणार्थ जे ठराव मीटिंगमध्ये होतात त्याच्यात काय असं संचालकांची निवड करणे, हिशोब तपासणीसाठी नेमणूक, ज्याला आपण ऑडिटर शब्दाने प्रचलित आहोत. कंपनीचं ऑडिट करण्यासाठी किंवा हिशोब तपासणी करण्यासाठी अंकेक्षक ज्याला ऑडिटर म्हणतात, अकाउंटच्या भाषेमध्ये किंवा शुद्ध मराठीमध्ये त्याला हिशोब तपासनीस किंवा अंकेक्षक असं म्हणतात. ज्याला आपण तो सर्वसाधारण शब्द आपण ऑडिटर म्हणून शब्दो. त्याची नेमणूक हिशोब तपासणीचा अहवाल ऑडिटरने ऑडिट केल्यानंतर, हिशोब तपासणी केल्यानंतर तो ऑडिटर किंवा तो अंकेक्षक कंपनीला हिशोब तपासणीचा अहवाल देतो. आणि अध्यक्ष आणि चिटणीसाचं हे काम हे प्रत्येक सभासदाला त्या वार्षिक सर्वसाधारण सभा असेल उदाहरणार्थ, तर त्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्याबरोबर तो हिशोब तपासणीचा अहवाल देणे आवश्यक आहे. त्याच्यात वार्षिक हिशोब, पुढील येणारा आर्थिक वर्षाचा अंदाजित खर्च असतो, टोटल पुढील वर्षामध्ये किती खर्च येणार आहे, नियामक अहवाल असतील, काही लाभांशाची घोषणा काय, कंपनीला किंवा व्यवसायाला पूर्ण वर्षभरामध्ये सर्व खर्च वजा करून जो शुद्ध नफा राहील त्या शुद्ध नफ्यातून सभासदांना लाभांश, ज्याला डिव्हिडंड म्हणतात, म्हणजे ज्याला नफ्याचं वाटप
त्याला डिव्हिडंड म्हणतात, शुद्ध मराठीमध्ये त्याला लाभांश म्हणतात. त्याचं वाटप या गोष्टींचा ठराव करावा लागतो. काही विशेष ठराव असतील 189 कलम 189(2) नुसार, तर त्याच्यासाठी 75% बहुमताची गरज असते. साध्या ठरावाला 50% आणि विशेष ठरावाला 75% मतदानाची गरज असते. आता सर्वात शेवटी चिटणीसाचं सर्वात महत्वाचं सर्वात शेवटचं काम काय असेल? सभा संपल्यानंतर मग ती नियामक सभा असो, मग ती विशेष सर्वसाधारण सभा असो किंवा ती वार्षिक सर्वसाधारण, इतिवृत्त ज्याला मिनिट्स म्हणतात, म्हणजे सभेत पार पडलेल्या कामकाजाची लेखी. चिटणीस काय करतो? प्रत्येक डिटेल न लिहिता त्याचे मुद्दे लिहून ठेवतो की सभेमध्ये असे असे ठराव झाले, आणि मग ते सभा संपल्यानंतर चिटणीस त्या सभेचं इतिवृत्त लिहितो. ती सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत इतिवृत्त लिहून होणे आवश्यक आहे. ते सभासदांकडनं नोंदणी अधिकाऱ्यांकडे संचालक मंडळ, अध्यक्ष यांना दिले. आणि एक सर्वात महत्वाचं, इतिवृत्त हे नेहमी भूतकाळात लिहिलं जातं. भूतकाळात असा असतो, गोष्ट घडून गेलेली असते, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. जे चालू असतं त्याला वर्तमान म्हणतो, जे येणार आहे त्याला भविष्यकाळ म्हणतो. इथं आपल्याला मराठी शिकतो आपण, समजा हे आपल्याला व्याकरण माहिती आहे. पण इतिवृत्ताचा एकच गोष्टी चांगल्या पद्धतीने जर वर्णन करायचं तर इतिवृत्त हे नेहमी भूतकाळात लिहिलं जातं. ते वर्तमान आणि भविष्यकाळात लिहिलं जात नाही. की मीटिंग आहे ना, आगाऊ इतिवृत्त लिहून ठेवू तर भविष्यकाळ होणार नाही. चालू मीटिंगमध्ये इतिवृत्त लिहिलं जात नाही. ते इतिवृत्त तयार झाल्यानंतर ते इतिवृत्त पुढची जी सभा होईल त्या पुढच्या सभेत ते मंजूर होणे आवश्यक आहे. तोपर्यंत त्या इतिवृत्ताला काही अर्थ नाही. ते लिहून झालेलं आहे, सभासदांना पण दिलं गेलं. पण पुढच्या सभेमध्ये सर्वात पहिला विषय काय असतो? इतिवृत्त, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करू. आता इतिवृत्ताचे उद्देश काय असू शकतात? तो पुरावा असतो, सत्कृत दर्शनी पुरावा असतो. तो मीटिंगमध्ये काय काय झालेलं आहे आणि इतिवृत्तामध्ये कायमस्वरूपी नोंद केली जाते. काही सभासद काही कारणाने उपस्थित राहू शकत नाही, तर त्यांना माहिती देण्यासाठी इतिवृत्ताची फार गरज असते. जर एक सभासद काही कारणास्तव मीटिंगला येऊ शकले नाही, त्यांनी जर इतिवृत्ताची मागणी केली तर अध्यक्ष आणि सेक्रेटरी चिटणीसाचं हे कार्य आहे की त्या सभासदांना इतिवृत्त देतो. सभासद ते इतिवृत्त घरी वाचून त्या सभासदाला कळेल की मीटिंगमध्ये कुठले कुठले विषय घेतले गेले, कुठले कुठले ठराव मंजूर झाले, कुठले कुठले गोष्टी झाल्या, हे त्याला फार मदत होते त्या इतिवृत्ताची. म्हणजे तो एक प्रकारचा सारांश असतो, मीटिंग मधला सारांश असतो. इतिवृत्त हे बिनचूक आणि संक्षिप्त पाहिजे, स्पष्ट आणि नीटनेटकेपणा, नेमकेपणा त्याच्यात असतो. मुद्द्यांना ओळी क्रमांक देणे आवश्यक आहे. त्याला आपण सिरियलला प्रस्ताव हा मांडला गेला, पहिला ठराव हा मांडला गेला, हे त्याचं म्हणतो. सभेच्या प्रकारानुसार स्वतंत्र इति पुस्तक किंवा वही असावे. इतिवृत्त कसं असावं? जर नियामक सभा झालेली असेल तर त्याचं इतिवृत्त पुस्तक वेगळं पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर त्याचं इतिवृत्त वेगळं पाहिजे. विशेष सर्वसाधारण सभा असेल त्याचं इतिवृत्त वेगळं पाहिजे. नाही तर वर्षभरामध्ये 3 मीटिंग झाला, 3ही मीटिंगचं एकच इतिवृत्त तयार करणं हे नियमात बसत नाही. सरकारच्या त्या नियमात बसत नाही, कायद्याच्या त्या नियमामध्ये बसत नाही. अशा पद्धतीने हे जे कार्यक्रम आहे, चिटणीसाचे कार्य, आपण या विषयात याच्यात शिकलेलो आहेत. पुढच्या प्रकरणामध्ये आपण पुढचं लेक्चर जेव्हा घेऊ, प्रकरण नंतर 2 नंबर घेणार आहोत आपण, कार्यालयीन अभिप्रेरणा. ठीक आहे.